अरे बास ना, काय चाललंय दुपारी दुपारी काय चालायचं? ऊन वाढलं म्हणल्यावर याची उन्हाने. मित्रांनो थांब मी घेतो, नंतर घेतो बस. त्याच्यामध्ये दरवेळेसच्या निवडणुकीच्या प्रथेप्रमाणे आपण नारळ फोडला, परंतु माझी बारामतीकरांना, सर्व माझ्या मित्रपक्षांना, माझ्या कार्यकर्त्यांना एक सांगायचंय, नेहमीची निवडणूक आणि ही निवडणूक थोडीशी वेगळी आहे. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षांनी काही करून बारामतीमध्ये दरवेळेस मताधिक्य मिळतं, ते आपल्याला कसं कमी करता येईल याबद्दलचा प्रयत्न चालवला. मंत्रिमंडळातले नंबर 2चे मंत्री चंद्रकांत दादा पाटील आपल्या इथं ठाण मांडून बसले. परवा आपल्या बिरोबाला गेलेले होते, कालच मासाळवाड्यावर गेलेले होते. तुम्ही मला सांगा, आपण बारामतीचा नावलौकिक देशभरात पोहोचवला नसता तर चंद्रकांत दादा पाटील मासाळवाड्यावर आले असते का? बिरोबाला गेले असते का? सकाळी 6 वाजता अशोकनगरला उठून आले असते का? काही नाही. निवडणूक आली. वास्तविक पूर्वी वाजपेयींचं सरकार होतं, त्यांचं युतीचं सरकार होतं, आता 5 वर्ष सरकार होतं, आता त्यांचं सरकार राज्यात आहे. कधी या काळामध्ये बारामतीचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता भाजप शिवसेनेने काही पुढाकार घेतला का? काही मदत झाली का? आता माझ्या आधी कोणतरी वक्ते बोलत असताना त्यांनी सांगितलं, निव्वळ विरोधाला विरोध करायचा. सुप्रियाच्या विरोधामध्ये उमेदवार मिळत नव्हता. खूप जणांना चाचपणी केली. राहुल कुलांच्या आईला पण विचारलं, संजय काकड्यांच्या पत्नींना पण विचारलं. महादेव जानकरांना का उमेदवारी नाकारली मला माहिती नाही, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण अनेकांची चाचपणी केली की काय केल्यानंतर आपल्याला थोडं बहुत त्यांना तिथं अडकून ठेवता येईल. मित्रांनो, मला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये भीमा पाटस कारखाना अतिशय अडचणीत आहे. मी मदनराव देवकाते, दत्तामामा भरणे, अप्पासाहेब जगदाळे, रमेश थोरात, अर्चना घारे, ज्या आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं प्रतिनिधित्व करतो, त्याला 31 मार्चला ढोबळ नफा 220 कोटी रुपये झाला. 220 कोटी. परंतु भीमा पाटस कारखान्यामध्ये आपण खूप अडचणीत आलोय. आपला एनपीए वाढला. आज तो कारखाना भाव देऊ शकत नाही. आज तो कारखाना तिथल्या कामगारांना वेळच्या वेळेला पगार देऊ शकत नाही. मोठा कारखाना आहे, पण 3-4.5 लाखापर्यंत क्रशिंग करतोय. 35 कोटी रुपये त्यांना आता मध्ये मुख्यमंत्र्यांनी दिले, तरी पण मार्ग निघाला नाही. आता त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला जर अजून मदत पाहिजे असेल तर आमचं ऐका. सत्तेचा कसा दुरुपयोग केला जातो हे भाजप शिवसेनेकडनं शिकावं. तुम्ही ज्यावेळेस मला राज्य सहकारी बँकेमध्ये पाठवलं, मी चेअरमन होतो, त्यावेळेस 14-15 हजार कोटीच्या ठेवी होत्या. माझ्याकडे पण महाराष्ट्रातनं अनेक लोक यायची. सूतगिरणी, साखर कारखाने, जिल्हा बँका, अर्बन बँका यांना मदत करायला सांगायची. परंतु मी कधी त्याच्यात राजकारण आणलं नाही, कारण ते आपलं काम होतं. आज मात्र अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीनं जिथं कुठं ते अडकलेले आहेत त्याच्यातनं आम्ही तुम्हाला मदत करतो, पण तुम्ही आमची वाट त्या ठिकाणी धरली पाहिजे. हे अतिशय गलिच्छ राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना संविधान दिलं, परंतु बाबासाहेबांची भूमिका अशी नव्हती. लोकशाहीमध्ये विरोधक पण टिकले पाहिजे. इथं अनेक नेते स्टेजवर बसलेले आहेत. अनेकदा आपल्याकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे आपल्या विचाराचे लोक होते, परंतु आपण कधी त्या सरकारमध्ये असतानाचा पदाचा गैरफायदा केला नाही. आपल्याकडे पाणी होतं, वीज होते, पालकमंत्री पद होतं, साहेब केंद्रात कृषी मंत्री होते, मी उपमुख्यमंत्री होतो, काय नव्हतं आपल्याकडे. पण कधीही आपण त्याचा बागलबुवा केला नाही किंवा त्या पदांचा वापर बारामतीमधले कोणीतरी आपले विरोधक यांना संपवण्याच्या करता केला नाही. कारण पवार साहेबांची तशी शिकवण नव्हती, आपली तशी पद्धत पण नाहीये, हे आपण पाहिलेलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे, आता ही मंडळी कुठल्याही स्तराला चाललेली आहेत. काल तर आज मी पेपरला वाचलं,
चंद्रकांत दादा पाटील म्हणले की मला काही जबाबदारी दिली नाही, मीच आपणहून ती जबाबदारी घेतली. अरे पट्या, आपणहून जबाबदारी घेतली. पहिल्यांदा हातकणंगल्यात आमच्या राजू शेट्टी तिथं चांगल्या मताधिक्याने विजय होणार आहे तसं चित्र निर्माण झालं. आपण तिथले पालकमंत्री आहेत, तिथं लक्ष द्या. कोल्हापूरच्या जागेकडे लक्ष द्या. ठीक आहे, कुणालाही मलाही चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही जाऊन तिथं भेटण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल मी बोलणार नाही. पण बारामतीमध्ये येऊन आता वेगवेगळ्या लोकांच्याकडे जाणं, अनेकांना काही जणांना डायरेक्ट मुख्यमंत्रीच बोलून घेतात आणि मुख्यमंत्र्यांची त्यांची भेट घालून दिली जाते. काही कार्यकर्त्याला वाटतं राव आपल्याला मुख्यमंत्रीच भेटला. अरे 4 वेळेला मुख्यमंत्री आपल्या घरातला होता आणि काय मुख्यमंत्र्याला भेटलं काय नाही काय. पवार साहेब तर अनेकांना साहेबांनी मुख्यमंत्री केलेलं आहे. त्याच्यात फार काही बारामतीकरांना आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. त्याच्या संदर्भात मी उपमुख्यमंत्री होतो, सगळ्यांना भेटत होतो. मला पौर्णिमाचा फोन आला, आपली नगराध्यक्ष, दादा माझ्या इथं अशोकनगरमध्ये पहाटे 6 वाजताच चंद्रकांत दादा आले. म्हटलं तुमचा अजित पवार नेहमी 6 वाजता भेटतो, त्याचं तुला काहीच नाही. आणि ती एक दिवस आला त्याचं कौतुक. त्याला कौतुक म्हणून नाही, परंतु या पद्धतीनं त्यांचं राजकारण चाललेलं आहे. बारामतीकरांनो, आपण पहा, आज आपल्याला ह्या शहराचा तालुक्याचा विकास करत असताना अनेक प्रश्नाची सोडवणूक केली. माझा दावा अजिबात नाही, मी मारुतीरायाच्या साक्षीनं सांगेन, अजून बराच पल्ला आपल्याला गाठायचा आहे. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, तरुण तरुणींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, रोजीरोटी कमवणाऱ्यांचे प्रश्न आहेत. आणि त्याच्याकरता आणखीन काही चांगलं करण्याचा प्रयत्न पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळेजण करतोय. जास्तीत जास्त निधी कसा येईल याबद्दलचं आपलं काम चाललेलं आहे. ही मंडळी मात्र निवडणुकीपुरतं फिरतील, परत कुठं डुंकून देखील बघणार नाही, परत फिरायला पण येणार नाही. मागे देखील आपल्याला आठवत असेल, गोपीनाथ मुंडे साहेब पण जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याकडे आलेले होते. परंतु नंतर ज्याला त्याला आपलं आपलं पडलंय ना, निवडणुकीपुरतही येतील, रोज येणार नाही. जे काही बरं वाईट तुमचं माझं व्हायचं ते इथंच होणार आहे. त्याला काही सुखदुःखात सहभागी होण्याच्या करता चंद्रकांत दादा पाटील येणार नाही, त्याची जाणीव ठेवा. आणि हे सगळं करत असताना आज जे आपल्या शहराच्या बद्दल अरुण जेटली पंतप्रधान येऊन बोलायचे, पंतप्रधान साहेब तर म्हणले बोट धरून, मी साहेबाचं बोट धरूनच राजकारणात आलो, आता काय बोलावं. आणि परवा तर पवार परिवारावरच घसरले. म्हणलं आता पार पवार परिवारावरच घसरले. तुम्ही मला सांगा, मी इथं जाहीर सभेमध्ये बोलत असताना कधी कुठल्या फॅमिलीवर परिवारावर घसरलो का? काय कारण आहे? ज्याचं त्याचं बघतील. हा देशाचा प्रश्न आहे का? ह्याच्या संदर्भात आज महागाई वाढली, पवार परिवाराचं कडून महागाई कमी होणार आहे का? माझ्या शेतकऱ्याच्या मालाला आधारभूत किंमत मिळणार आहे का? माझे करोडो युवक ज्यांना पूर्वी नोकऱ्या होत्या त्यांच्या गेल्या. 45 वर्षात बेरोजगारी एवढी वाढली नव्हती, तेवढी वाढली. ती कमी होणार आहे का? पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार आहे का? मोदी साहेब, आपण देशाचे पंतप्रधानात जरूर आपण बोला, परंतु 5 वर्षापूर्वी अच्छे दिनच्या नावाखाली जे आम्हाला स्वप्न दाखवलेलं होतं त्याचं काय झालं? ते स्वप्न प्रत्यक्षात कृतीमध्ये उतरलं का? त्या स्वप्नांचं फार वाटोळं झालं ते सांगा ना. त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलत नाहीये, काही सांगत नाहीये. आता मला बोलत असताना आमचे राजेंद्र ढवाणांनी सांगितलं, आपल्याच दिनेश नामदेव काळे जैनकवाडीचा सदर मनी ऑर्डर त्यांनी पाठवली. त्यांनी कांदा फुकट वाटून व्यवस्थेवर घाला. जैनकवाडी येथील शेतकऱ्यांनी बारामतीच्या चौकात दुःख मांडलं, परंतु ती मनी ऑर्डर परत पाठवली. असं दिसत नाही त्यांच्या काय अडचणी आहेत, काय प्रश्न आहेत. पंतप्रधान मुख्यमंत्र्यांच्या नावे 1419 रुपयाची मनी ऑर्डर जैनकवाडीतील शेतकऱ्यांनी केला. अनोखा निषेध सरकारच्या नाकारतेपणामुळे हे शेतकरी संकट आहे. परवा मी आपल्या इंदापूरला गेलो होतो, त्या माझ्या खाडे नावाच्या शेतकऱ्यांनी त्याची 7 एकर वडिलांच्या सहित 2 भावांची जमीन असताना त्यांनी आत्महत्या केली. का तर 31 तारखेला त्याचं पीक कर्ज त्याला फेडता आलं नाही. मी त्याच्या घरी गेलो, दीर्घ मुदतीचं कर्ज त्याला फेडता आलं नाही. त्याच्या घरच्यांनी सांगितलं, दादा 31 मार्च झाल्यानंतर तो इतका खचला की त्याने आत्महत्या केली.
तुमच्या माझ्या सदन भागामध्ये शेतकरी आत्महत्या करत नव्हता. आता माझ्याकडे सकाळी लालासाहेब माळशिकरे आले, काहीतरी कोऱ्याच्याही परिसरामध्ये असंच घडलं. मी येताना आपल्या डॉक्टर भोईट्यांना सांगितलं की त्याने विष प्राशन केलेलं शेतकऱ्यांनी, त्यांनी आत्महत्या करण्याचाच प्रयत्न केलाय, ते त्या ठिकाणी प्रयत्न करतायत त्याला जगवण्याचा. ही अवस्था आहे. हे का सरकारला दिसत नाही? याबद्दल सरकार का बोलत नाही? त्याच्यामध्ये चंद्रकांत दादा पाटलांना बिरोबा मंदिरामध्ये किंवा मासाळवाड्यावर जावंसं वाटतं, परंतु 5 वर्षापूर्वी माझ्या बारामतीमध्ये येऊन त्यांनी आपल्या इथं काय सांगितलं? आरक्षण देतो, नाही दिलं. कुठल्या तोंडाने ते येतात? माझ्या धनगर समाजाला कळत कसं नाही? काही जणांना, बहुतेकांना कळतं, परंतु काही जण अजूनही ते खेळवतात, अजूनही ते फसवतात. मगाशी नाना देवकतेंनी सांगितलं, खरंय, पवार साहेब मुख्यमंत्री असताना साहेबांच्या हातामध्ये जे होतं एनटी मध्ये टाकायचं, तो राज्याचा अधिकार साहेबांनी दिला. एसटी मध्ये टाकण्याचा अधिकार हा सर्वस्वी केंद्र सरकारचा आहे. केंद्र सरकारने सुप्रियांनी मगाशी सांगितलं नाही, पण सुप्रियांनी प्रश्न जो विचारला त्याच्यामध्ये सांगितलं देता येणार नाही. त्याच्याबद्दल कुणी बोलत नाही. आणि आज आपल्यातली काही तरुण काहीतरी कुणीतरी काही त्यांना सांगतं, आम्ही तुला काम देऊ, आम्ही तुला कुठलं तरी टेंडर देऊ. हे निवडणुका जवळ आल्यामुळे हे चाललेलं आहे. ह्याचा विचार माझ्या बारामतीकरांनी ह्या निमित्ताने केला पाहिजे. गेल्या 5 वर्षामध्ये कुठलंही आपल्या परिसरामध्ये हे जे काही केलं ते सगळ्यांनी मिळून केलं. त्याच्यात सरकारचा काही फार आपल्याला पाठबळ नव्हतं. कारण मला आपलं मेडिकल कॉलेज लगेच पूर्ण करायचं होतं. 5 वर्षात थोडे 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 पैसे दिलेत. आत्ताशी इमारत पूर्ण झाली. अजून तिथलं बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याच्या करता 400 कोटी रुपये लागतात. आता आले 6 महिन्यांनी निवडणूक विधानसभेची. काही केलं नाही. काही का असं ना, गोरगरिबाला त्यांचं आरोग्य चांगलं राहण्याच्या करता निश्चितपणे त्याची मदत झाली असती. आपण महिलांचं ग्रामीण रुग्णालय काढलं, किती महिलांना त्याचा फायदा झाला जरा रेकॉर्डवर जाऊन पहा. परंतु यांना तिथं काहीच मदत करायची नाही ही त्यांची भावना. कितीतरी कारखाने बंद पडतात. मी आज प्रचाराच्या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरतोय, प्रचंड कारखाने बंद पडत चाललेले आहेत. आपल्या इथं देखील जनरल मोटर्सचा कारखाना आम्ही पुण्यामध्ये आणलेला तळेगावला बंद पडला. कामगार देशोधडीला लागतायत, त्याबद्दल कुणी बोलेना. दुष्काळ आहे, दुष्काळाच्या बद्दल का बरं हे मंत्री बोलत नाही? चंद्रकांत दादा पाटील महसूल मंत्री आहेत ना. जर बारामतीमध्ये येऊन त्यांनी किती टँकर आहेत, किती कमी पडलेत, जनावरांच्या छावण्या आपण सुरू करू बोलले असते तर आम्ही समजून घेतलं असतं. आज सरकारचे टँकर कमी पडतायत. आपले अरविंद शिंदेंनी टँकर दिले, डायनामिक्सने टँकर दिले, दूध संघांनी टँकर दिले, बारामती अॅग्रोनी टँकर दिले. आणि ह्या पद्धतीनं माझ्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या करता तिथल्या जनतेला आणि जनावरांना ते पाणी कमी पडू नये म्हणून आपण प्रयत्न करतोय. त्याचं काही यांना घेणं देणं नाही. तिथं जिरायत बागामध्ये जायचं. आता मला बापूराव चांदगुडे म्हणत होते, हनुमंत शेळके म्हणत होते, दादा एकदा एका सभेच्या निमित्तानं संध्याकाळी सुप्याला या. जरूर मी जाणार आहे. परंतु सुपा, शिरसुपळ, सुपा परगणा आणि शिरसुपळ ह्या सगळ्या परिसरामध्ये पाणी देण्याच्या करता जनाई, सिरसाई, पुरंदर ह्या योजना केल्या. मधल्या काळामध्ये माझ्या जनाई, सिरसाईच्या करता लोकांनी आंदोलन केलं. सुप्रिया भेटली. त्याच्यानंतर तिने मला सांगितलं की दादा तू पुण्यात असशील तर कलेक्टरकडे यांना घेऊन जा. आपण घेऊन गेलो. मला वाटतं भरत वगैरे माझ्या बरोबर होते आणि तिथं आपण पाणी घेतलं. आताच्या काळामध्ये ह्या सरकारच्या हातात पाणी आहे की नाही? धरणं त्यांच्या हातात आहे ना, सोडायचं त्यांच्या हातात आहे ना. आज उजनी 25% मायनस गेले. 25% मायनस. पूर्ण भरलं होतं. नियोजनच नाही. तुमची माझी निरा कोरडी खाली आणि पलीकड भिवेला मात्र पाणी सोडलंय. काही नियोजन नाही. निरा डावा कालवा, उजवा कालवा, खडकवासला कालवा, त्याच्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही. अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी म्हणतात, अजित पवार पूर्वी तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहायचा, त्याच्यावर आम्हाला आधार असायचा. आताचा मंत्री काही बघतच नाही, बोलतच नाही. मगाशी संजय जगतापांनी सांगितलं त्यांच्या तिथल्या आमदाराचं कौतुक. तो आमदार आपल्याकडे पाणी येऊन देतात का? आज आपलं सरकार असतं तर पाणी आलं असतं की नाही? मग भाजप शिवसेनेवाले तुम्ही इथं मतं मागायला येता. मध्ये काय त्या भंडारी नाही रे,
माधव भंडारी. माझ्या निवडणुकीच्या काळात माधव भंडारी फिरायचे म्हणायचे मी असं करीन मी तसं करीन. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा आहे. काय केलं? अहो यांची धमक नाहीये. यांनी जर केलं असतं इथं येणारा माझं बारामतीकरांना तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, इथं येणारा भाजपा शिवसेनेचे जे कोणी आहेत ते इथं येताना बारामतीमध्ये काही करायचं ज्यावेळेस विचार करतात त्यांना म्हणा पहिलं तुझ्या तालुक्यात काय केलं ती सांग. पहिलं तुझ्या तालुक्यात काय केलं? चंद्रकांत दादा पाटलांनी त्यांच्या स्वतःच्या भागात काय केलं? ती म्हणत मला तालुकाच नाही. अरे पाट्या, शेजारचा कुठला तरी तालुका दत्तक घ्यायला पाहिजे होता. कोल्हापूरमध्ये जर खरंच काम करायचं म्हटलं, आज राहुल पण त्याच्या पत्नीच्या करता सगळीकडे मतं मागतायत. कोण कुठं नाराज आहे, कोण कुठं काय करताय, त्या पद्धतीनं त्यांचं चाललंय. तो प्रयत्न करणार. त्याची धर्मपत्नी उभी आहे, त्याबद्दल माझं दुमत नाही. पण आत्ताच्या सुप्रियाच्या विरोधातले उमेदवार त्यांच्या सासू सासरे आमदार होते. एकदा अपक्ष म्हणून आपल्या 24 गावात तिथं मतदान दौंड असायचं, तिथं निवडून गेले होते. काय तिथं त्यांच्याकडनं झालं का? काही तिथं बदल झाला का मला सांगा ना. त्याच्यामध्ये शेवटी त्या भागाला आपणच सगळेजण मदत करायचो. आणि आज देखील ज्या तरुणांना माझ्या तिथं भडकवलं जातं की इतके वर्ष तुम्ही त्यांच्या मागे राहता, तुम्हाला काय मिळालं काय मिळालं. बाबांनो, आता आपण तिथं जसं बारामतीमध्ये शैक्षणिक संकुल काढून अनेक सोमेश्वर शैक्षणिक संकुल असेल, माळेगाव शैक्षणिक संकुल असेल, शारदा नगर असेल, टीसी कॉलेज असेल, आपलं विद्यानगरी असेल, एमईएस असेल, शाहू असेल, खूप शैक्षणिक संकुल, त्याच्यातनं पोदार असेल, चित्र बदललं. त्या पद्धतीनं आता आपण कोराळ्यामध्ये काम, काराटीमध्ये काम सुरू केलेलं आहे. आपण सुप्यामध्ये त्या ठिकाणी काम करतोय. त्याच्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ झाल्यानंतर तिथं आणखीन मोठ्या प्रमाणावर बदल होती. हे बदल होत असताना हे आत्ताचं सरकार पाण्याच्या बाबतीत मदत करत नाही. मला फोन येतात की अजित पवार आपल्याला अजून एकदा पाणी त्या ठिकाणी सुटलं पाहिजे. पुरंदरचं पाण्याचं नियोजन देखील तिथं केलं जात नाही. आपल्या काळामध्ये काही ना काही निमित्त काढून दुष्काळ आहे, अमुक आहे, तमुक आहे करून ते पैसे आम्ही भरायचो आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांना पाणी द्यायचो. आता पैसे दिल्याशिवाय पाणी सोडत नाही, ही अवस्था आहे. आणि पुन्हा कुठेतरी ते जखमेची खपली काढण्याचा प्रयत्न ह्या मंडळींचा चाललेला आहे. आज आता माळेगाव सोमेश्वर लवकर बंद होती. बंद झाल्यानंतर हिरव्या वाड्याचं काय, वाडं मिळायचं बंद झाल्यानंतर काय करणार आहे आपण? सरकारने लक्ष द्यायला नको. परंतु सरकार आज तुम्ही पहा, मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे सगळे भाषण करत असताना यांना बाकीचं काही दुष्काळाचं पडलेलं नाहीये. लोक काय करतायत, कसे जगतायत, रोजगार हमीची कामं नाही, मनरेगाची कामं बंद आहेत. आम्ही म्हटलं जुनी रोजगार हमी योजना सुरू करा, ती सुरू करायला ते तयार नाहीये. काहीच त्यांचं लक्ष नाही. फक्त सगळ्यांचं लक्ष हे निवडणुकीकडे. ह्याचा विचार तुम्ही करा. आताही 10 तारखेला आपल्या बारामतीमध्ये येणार होते मोदी साहेब, परंतु काही कारणांनी पुढे ढकलले. नंतर ते येतील. माझ्याही विधानसभेला आले होते, लोक ऐकायला गेली, पण बटन दाबायचं तिथं दाबलं. त्याच्यावर मला लाख मतं जास्त मिळाली. यावेळेस देखील आपल्याला जसं संजय जगतापांनी सांगितलं, पुरंदरमध्ये ते त्यांच्या परीनं चांगलं कामाला लागले. तिथं आता राष्ट्रवादीचे सगळे अशोक टेकावडे आपले जावई असतील किंवा बाकीचे विजयराव कुलते असतील किंवा माणिकराव झेंडे असतील, सुदामराव इंगळे असतील, राष्ट्रवादीचे आमचा दिगंबर दुर्गाडे असेल, सगळे काम करतायत. संजय जगताप स्वतः कामाला लागले. त्यांनी त्यांच्या तोंडानेच तुम्हाला सांगितलेलं आहे. दौंडमध्ये देखील सगळे त्या ठिकाणी लक्ष देत आहेत. इथं प्रचाराच्या निमित्तानं सुप्रियाला साई विधानसभा मतदारसंघात जावं लागतं. शेवटच्या टप्प्यामध्ये पवार साहेब सभेच्या निमित्तानं येतीलच नेहमीच्या प्रथेप्रमाणे. मी पण प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन सभा घेणार आहे. ती पण काही अडचण आहे. धनंजय मुंडे पण घेतील. इतर पण काही नेते, राजू शेट्टी असतील किंवा इतर बाकीचे नेते असतील, ते पण त्या ठिकाणी येतील. ती काळजी करू नका. आता तुम्ही त्यांची भाषणं ऐकली, पण आता विकासाचा मुद्दा पूर्णपणे मोदी साहेबांनी बाजूला ठेवला आहे. काही विकासाचं बोलत नाही. 5 वर्षापूर्वी सरकारमध्ये यायच्या आधी नुसतं विकास 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 करायचे. लोकांनाही बरं वाटलं ऐकायला. इतर जी आश्वासन दिली होती, लोक म्हणली चला पैसे मिळतील. आज आघाडीनं
आज काँग्रेसने जाहीरनामा चांगला दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन जर काही उद्योग काढायचे असतील तर कुठलीही परवानगी न घेता 3 वर्ष कुठली परवानगी घ्यायची नाही, उद्योग काढायचा. त्यामुळे तरुणांना रोजगार मिळेल. बरेच जण उद्योग काढताना वेगवेगळ्या परवानग्या घेता घेता अक्षरशः वैतागून जातात आणि म्हणतात नकोच कारखाना काढायला, नकोच उद्योग सुरू करायला. त्याच्यामध्ये गरीब वर्गाला 6,000 रुपये महिन्याला, वर्षाला 72,000 रुपये हे मिळणार आहे. तुम्ही म्हणाल हे 15 लाखासारखंच दिसते बाबा, तसं नाहीये. साहेबांचं राहुल गांधींचं बोलणं झालं, जसं मधल्या काळामध्ये साधारण 6,000 रुपये महिना देण्याच्या करता एकदम गरीब कुटुंबाला 3.5 लाख कोटी रुपये लागतात. 3.5 लाख कोटी रुपये देश पातळीवर उपलब्ध होणं अडचणीचं नाही. कारण यांनी आता मगाशी कोण बोलत होतं, 15 मोठ्या मोठ्या उद्योगपतींचं घेतलेलं कर्ज 3.5 लाख कोटी माफ केलं. 15च उद्योगपती 3.5 लाख कोटी. आपला प्रयत्न आहे की काही करोड लोकांना ते 3.5 लाख कोटी रुपये दिले तर त्याच्यातनं जास्त फायदा होईल. आघाडीचं सरकार ह्या राज्यामध्ये आलं, देशामध्ये आलं तर त्याच्यामध्ये कर्जमाफी मिळणार. आपण 71,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिलेली होती, आपण करून दाखवलंय. यांना कर्जमाफी देता आलेली नाहीये. आपलं सरकार आल्यानंतर व्यवस्थितपणे आधारभूत किंमत त्या ठिकाणी दिली जाईल. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशींनी मोदी साहेबांना सोडण्याचं कारण हेच आहे. पूर्वीच्या काळामध्ये हेच राजेंद्र ढवाणांनी सगळेजण आपल्या गोविंद बागेच्या बाहेर आंदोलन करायचे की नाही. परंतु आज आपल्या बरोबर प्रचार करता फिरतायत. का फिरतायत? की ती तर काहीच कामाची नाही, ही तरी बरी, ही म्हणजे आपण. त्यामुळं ते आज आपल्या बरोबर आले. ही फॅक्ट आहे. जे खरं आहे ते मी तुम्हाला सांगणार. ही गोष्ट लक्षात घ्या. उद्या आपण दिल्लीत किंवा राज्यात सत्तेवर आलो तर हे शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारे लोक तिथं बसतात. आता चंद्रकांत दादा पाटील फिरतात. तुम्ही किती लोकांनी बघितलं मला माहिती नाही. जरा जवळनं बघा, म्हणावं ती शेतकरी वाटतात का? बघितल्यानंतर वाटतात का? मला त्यांचा अनादर करायचा नाही, परंतु शेतकरी म्हणून तुमची ओळख होती का? वाटता का? आणि या सगळ्याचा विचार करत असताना माझी शहरातल्या कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे, शहरामध्ये मला पाहिजे तसा प्रचार अजून सुरू झालेला नाही. तुम्ही नगरपालिकेला जसं वॉर्डामध्ये उभे राहतात तशा पद्धतीने प्रचार सुरू झाला पाहिजे. हे काही मला सांगू नका असं तसं. तुम्हाला वाटत असेल अजित पवार तिकडे मावळात गेलाय, तिकडे शिरूरमध्ये गेला, तिकडे माड्यात गेला, तिकडे साताऱ्यात गेलाय, परंतु माझं इथं लक्ष असतं, सगळं कळतं. बिरोबात कुणी हार घातला की लगेच मला फोटो येतोय. हा ना, कुणी हार घातला त्याच्यामध्ये. आता जेपी इथं समोर बसलेत माझ्या. पंढाऱ्यामध्ये अनेक वर्ष तिथलं कामकाज कोण बघायचे? जेपी प्रत्येक निवडणुकीत साहेबाचं माझं सुप्रियाचं काम करतात ना. यावेळेस का नाही त्यांना कामकाज दिलं? आहे का? काहीतरी पायात पाय घालू नका, असं करू नका. पंढारीची आजच मी बातमी वाचली, बरी मोठी बातमी. पुढारीला का कशाला आली? मी त्याच्यामध्ये येणार आहे माझ्या कुठल्या तरी थोडा वेळ काढून. हे बरोबर नाही. तुम्ही मागच्या वेळी जिल्हा परिषदेच्या निमित्तानं जशा पद्धतीनं काम केलं, रवी आपली रोहिणी उभी होती तेव्हा, त्यावेळेस पंढाऱ्यांनी एकोपा दाखवला. खूप चांगल्या प्रकारचं लीड मिळालं. मी हे का सांगतो, बारामतीमध्ये मागच्या वेळेस सुप्रियाला 90,000चं लीड होतं. यावेळेस मताची टक्केवारी 75% पुढं 80% गेली पाहिजे आणि एकतर्फी मतदान झालं पाहिजे. सुप्रियाला काही झालं तरी 1.25 लाखाचं मताधिक्य शहरी भागात आणि ग्रामीण भागात मिळालं पाहिजे. आया बहिणींनो, तुम्ही शहरामध्ये काम करत असताना माझं म्हणणं की सकाळी 8ला सुरुवात करा, 11ला थांबवा, 12 ते 4 घरी थांबा. दिवस जरा थोडस ऊन कमी झाल्यानंतर 4च्या पुढं त्या ठिकाणी सुरुवात करा. मी सदाबापूंनाही सांगितलं, काही जण आता वेगवेगळ्या प्रकारच्या मीटिंग घेतात, घरातले आमचे लोक घेतात.
त्याच्यामध्ये काही लोक कुणाला फोन करत असतात आणि कुणाला सांगत असतात काय करायचंय तुम्हाला, आपलं आपलं काम करा ना. मी आता संभाजीला पण सांगितलं की प्रचाराची यंत्रणा राबवत असताना उद्याच्याला काही गावांच्या मध्ये काही आमच्यातले प्रतिनिधी गेले तर ती गावं पुन्हा रिपीट करू नका. आणि घोंगडी बैठका घेतल्या नुसतं घोंगडी बैठकीने चालत नाही. गावामध्ये काही काही ठिकाणी घोंगडी बैठकीच्या निमित्तानं ठराविक लोक येतात. आता राहिलेल्या दिवसामध्ये जेवढे काही आपले आजी माजी पदाधिकारी आहेत त्यांची लिस्ट करा आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला 4-5 जणांची लिस्ट करून त्यांना एक एक गाव द्या. त्यांनी तिथे जाऊन बसायचं. उदाहरणार्थ मुडाळ्याच्या मध्ये आपल्याच मध्ये 2 ग्रुप पडलेले. सागरची आई तिथं सरपंच होती, तिथं सरपंच पद घालवलंय. त्याच्या संदर्भामध्ये मी काय त्याच्यात लक्ष द्यायचं ते देईन, परंतु हे गावातला जो वाद आहे तो वाद अजिबात राहता कामा नये. पार तिकडे निंबूत पासून इकडे काटेवाडीपर्यंत मी आपल्याला सांगतो, तुम्ही वरवर करू नका. काही लोक बाहेरची पण इथं पाठवलेली आहेत, त्यांना काही लागत नाही. आपलं आपण जेवण करतात, आपलं जेवतात आणि प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन काही ना काही तिथे सुरू करतात. अजिबात गाफील राहू नका. उद्याच्याला प्रत्येकाचे भूत कळणार आहेत. प्रत्येक गावामध्ये काही काही बाबतीमध्ये थोडे वाद विवाद असतात आणि सगळ्यांना बरोबर घ्या. काही मध्ये कदाचित ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषदेमध्ये थोडंसं वेगळं काही घडलं असेल. मध्ये मी सुनील भगतलाही फोन करून सांगितलं, ठीक आहे नानाच्या विरोधात तू उभा राहिला असेल, आता झालं गेलं, नाना निवडून आला, झेडपीचा अध्यक्ष पण झाला. सुनील डोलेला पण मी सांगितलं. मध्ये माझं गौतमशी पण बोलणं झालं, शहाजी काकांशी पण बोलणं झालं. जेवढं काही एकोपा करता येईल तेवढा एकोपा केला पाहिजे, कारण हे आपलं कुटुंब आहे, आपला परिवार आहे. उगीच कुठेतरी काहीतरी मनामध्ये टोकाची भूमिका घेतलेली मला चालणार नाही. ही वेळ नाहीये. आज आपल्या मुलीला, आपल्या भगिनीला, आपल्या महिलेला त्या ठिकाणी चांगल्या मताधिक्याने आणि 5 वर्षाची तुलना करता तुम्ही भाजपची उमेदवार डोळ्यासमोर घ्या, सुप्रिया घ्या. प्रत्येक बाबतीमध्ये सुप्रिया कामाच्या उजवी आहे, ही तर गोष्ट मान्य आहे. त्याच्या आधीच्या इतक्या वर्षात कधी त्या बाबतीमध्ये राहुलची पत्नी बाहेर पडलेली नव्हती, हे तुम्हाला माहिती आहे. परंतु तुम्हाला साखर कारखाना जर टिकवायचा असेल तर आम्ही सांगतो तसं ऐका, तर आम्ही तुम्हाला मदत करू. ही जी काही भावना आहे किंवा आज तिथल्या एक सहकारी साखर कारखाना चांगला चालणं म्हणजे त्या परिसरामध्ये सगळी आर्थिक सुबत्ता नांदती, त्याचा उल्लेख मगाशी सुप्रियांनी बंगल्याच्या निमित्तानं केला. आपण पण एकेकाळी सोमेश्वरच्या बाबतीत अडचणीत आलो होतो, परंतु काढला तो अडचणीचा बाहेर. याचा विचार माझ्या बारामतीकरांनी केला पाहिजे. दुधाचा धंदा अडचणीत आहे. 5 रुपये नाही दिले त्यांनी, आता 3 रुपये केले.